नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे स्वानंदी आणि समर यांचं नातं तर खुलू लागलेलं आहे, पण त्यामुळे त्रास मात्र होत आहे तो मल्लिका आणि अर्पिता यांना। त्यांना ही गोष्टच पटत नाहीये की हे दोघं एकत्र कसे आले, कारण काही झालं तरीही या दोघांनी एकत्र येता कामा नये असं मल्लिकाला वाटत होतं। एकदा का समर आणि स्वानंदी एकत्र आले तर इतकी वर्ष ज्या समरला मी माझ्या कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे तो समर माझ्यापासून दूर जाईल आणि या सगळ्या प्रॉपर्टीवरचा माझा हक्क निघून जाईल, माझ्या मुलांना काहीच मिळणार नाही अशी भीती या मल्लिकाच्या मनात आहे। आणि तिला वारंवार फक्त एवढंच वाटत असतं की माझी मुलं आणि माझं सगळं पाहिजे, या घरावरती या सगळ्यावरती फक्त माझ्या मुलांचा आणि माझा हक्क पाहिजे। पण इथं घडतं वेगळंच, ते म्हणजेच की ऐन पावसामध्ये, पहिल्या पावसामध्ये समर स्वानंदी एकत्र आलेले आहेत, तर स्वानंदीने समरच्या गालावरती किस करत त्याला प्रेमाची कबुली दिलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मल्लिका, अर्पिता या सगळ्यांचा डाव उधळत स्वानंदी आता समरच्या जवळ आलेली आहे आणि तिने तिच्या मनातील प्रेम व्यक्त केलेलं आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आनंद आणि समर दोघंही ऑफिसमध्ये बोलत असतात। त्यांचं मीटिंगच्या संदर्भात बोलणं चाललेलं असतं। आता ऑफिसमधला स्टाफ तयार होईल, कारण कालच पार्टी झाली, सगळे खुश आहेत, मस्त एन्जॉय झालेला आहे सगळ्यांचा, त्याच्यामुळे कोणी नाही म्हणणार नाही। म्हणजे आजच आपलं हे जे उद्याच्या प्रेझेंटेशनचं काम आहे ते पूर्ण होईल आणि स्टाफही तयार होईल असं आनंद सांगत असतो। तेव्हा ते दोघं बोलत आहेत आणि मध्येच निकिता येते आणि म्हणते, काय हे नाही, तुझ्या एम्प्लॉईला घर पण आहे हे विसरलास का तू समर? तेव्हा समर म्हणतो, काय झालं, मी काय केले? तेव्हा ती सांगू लागते, नाही तुला माहित नसेल तर सांगते, हा जो आनंद आहे ना याला बायको आहे, 2 मुलं आहेत, संसार आहे, म्हणून सांगितलं रे, तुझ्या लक्षात येत नाहीये ना, आम्हाला संसार आहे, तुला पण आहे, पण तुझा स्वतःचाही संसार तुझ्या लक्षात येत नाहीये, तर आमचा लक्षात येण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून आवर्जून तुला सांगावं लागतंय की एक गोष्ट लक्षात ठेव, आनंदला त्याची बायको, मुलं सगळं आहे, त्यामुळं आम्हाला घरी गेलं पाहिजे। तेव्हा आनंद म्हणत असतो की अगं निकिता ऐकून घे ना, असं काय करते? पण निकिता मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते। निकिता म्हणत असते, नाही मी ऐकूनच नाही घेणार आहे, मला जायचंय, आज पहिला पाऊस आहे, वातावरण बघ काय झालंय, आणि तुमच्या दोघांचं काय चाललंय, मी अजिबात ऐकून घेणार नाहीये, मला जायचंय आणि आनंद तू येणार आहेस। तेव्हा समर म्हणतो, हो जाऊया आपण, कसं आहे मी पण येतो, म्हणजे मला तेवढीच गरमागरम भजी खायला मिळेल ना तुझ्या हातची। तेव्हा मात्र ती म्हणते, नाही नाही घरी जायचं, घरी, आणि बायको आहे ना तुझी, तिच्या हातची भजी खा, तिला सांग घरी जाऊन ती देईल तुला भजी बनवून खायला, आणि दोघंही बिंदास्त खात राहा भजी, इथे आम्हाला डिस्टर्ब करू नको। आज मात्र मी ऐकून नाही घेणार या समर, कबाब में हड्डी नकोय मला, असं निकिता स्पष्टपणे सांगत असते। समर म्हणत असतो, अगं निकिता ऐकून तरी घे, पण निकिताला ऐकूनच घ्यायचं नसतं। निकिता म्हणत असते, नाही समरा, आज पहिला पाऊस आहे आणि मला आणि आनंदला दोघांनाही एकत्र एन्जॉय करायचं आहे, असं ती आवर्जून सांगत असते। आणि तेव्हा मात्र समर म्हणत असतो, अगं एकदा ऐकून घे, आम्ही तिथे थांबतो, तुमचं झालं की मग काम करतो। पण निकिताने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आज मी काही ऐकणार नाहीये। शेवटी आता आनंदच्या पुढेही पर्याय राहत नाही। आनंद म्हणतो की समर मला जावं लागेल रे। समर म्हणतो की ठीक आहे, आणि मग दोघंही जायला निघतात। त्याचबरोबर आनंद समरला एवढंही सांगतो की तूही घरी जा, नाही स्वानंदी वहिनी आहेत तिथे वाट बघत असतील, तुम्ही दोघंही एन्जॉय करा ना। तेव्हा तो म्हणतो की काय माहिती त्यांना आवडतंय की नाही ते, कारण त्यांना जर नाही आवडलं पावसामध्ये तर कसं वाटेल ते, असं स्वतःशी बोलत असतो। इकडे स्वानंदी पहिल्या पावसामध्ये एन्जॉय करायचा आहे हा तिच्याही मनात विचार आलेला असतो, आणि राजवाडेंनाही पाऊस आवडतो ही गोष्टही तिच्या लक्षात आलेली असते। फक्त ती सर्दी किंवा त्यांना होणारा त्रास, ॲलर्जी या सगळ्यासाठी ते लांब असतात, हेही स्वानंदीच्या चांगलंच लक्षात असतं। तिला आठवत असतं जेव्हा पहिल्यांदा ते भेटलेले होते तेव्हा समरने स्वानंदीसाठी छत्री घेतलेली होती, आणि त्याचबरोबर त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या। त्यासोबतच इकडे स्वानंदी त्या सगळ्या गोष्टी आठवून स्वतःशीच हसत असते। तेव्हा चिंगी तिथे येते आणि म्हणते, वहिनी काय झालं, स्वतःशीच हसताय ना? पण तुम्हाला माहिती आहे का, अहो पहिला पाऊस आहे, भिजलं पाहिजे आपण पावसामध्ये। तेव्हा स्वानंदी म्हणते, हो ग चिंगी, बरोबर आहे तुझं, असं म्हणत दोघीही एकमेकींशी बोलत असतात। आणि त्याच वेळेस चिंगी मात्र म्हणत असते की वहिनी गावाकडे माहितीये का खूप मज्जा यायची हो, आम्ही पावसात ना खूप एन्जॉय करायचो,
तेव्हा स्वानंदी म्हणते की हो का, नक्की काय काय असायचं. मग चिंगी सांगायला सुरुवात करते. दोघींच्याही गप्पा रंगलेल्या असतात, दोघी एकमेकींशी बोलत असतात. आणि तेवढ्यातच चिंगी म्हणते की मला गेलं पाहिजे, पाऊस येतोय ना, मी जाणार आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते अगं चिंगी कामाचं. चिंगी म्हणते बघते हो वहिनी, चला चला असं म्हणत जाते. पण तिथे गेल्यानंतर मल्लिकाने गोंधळ घालून ठेवलेला असतो. इकडे समर मात्र आता निघालेला असतो. पण स्वानंदी चिंगीला घेऊन आत येते, कारण काहीही कारण नसताना मल्लिकाने चिंगीच्या कानाखाली दिलेली असते आणि वाटेल त्या भाषेत तिच्याशी बोललेली असते. ही गोष्ट स्वानंदीलाही आवडलेली नसते. स्वानंदी येते, चिंगी बिचारी रडत असते, तिला वाईट वाटलेलं असतं. स्वानंदी म्हणते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत स्वानंदी चिंगीची समजूत घालत असते. तेव्हा मात्र चिंगी रडत असते आणि म्हणत असते अहो पण वहिनी माझं काहीच नव्हतं चुकलं, मी का असं करेल, मी तुमच्या बाबतीत असं का करेल, पण त्या दोघी जणी आहेत ना त्या नेहमीच माझ्याशी असं वागत असतात, त्यांना नेहमीच असं वाटत आहे की मी चुकीचीच आहे आणि त्या माझ्याशी अशा पद्धतीने वागून मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतात. इकडे समर मात्र निघालेला असतो. स्वानंदी तिची समजूत घालते, हे बघ चिंगी काळजी करू नको आणि मी ज्या गोष्टी सांगितले त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दे, कारण मी तुला सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी अंशुमनच्या तू करायची गरज नाही, तू त्याच्या आजूबाजूलाही फिरकण्याची गरज नाही. आणि तरीही चिंगी म्हणत असते की हो फक्त स्वानंदीला म्हणते, कारण तिचा अंशुमनवर खूप विश्वास आहे आणि त्याचबरोबर तिने अंशुमनचं सगळं ऐकायलाही सुरुवात केलेली आहे. इकडे निकिता स्वानंदीला फोन करते आणि सांगते की आज पहिला पाऊस आहे आणि समरला सुद्धा पाऊस खूप आवडतो, तर मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे. समर ऑफिसमधून निघालेला आहे, मी आनंदला घेऊन गेलेली आहे, तर तू ये असं सांगितलं जातं. तर इकडे आता सुशने एक वेगळंच कांड केलेलं असतं. तिला वाटत असतं की आपण जे काय करतोय ते फक्त आणि फक्त ऑडिशनसाठी करत आहोत असा विचार तिच्या मनात आलेला असतो. आणि त्याचबरोबर तिने ह्याही गोष्टी केलेल्या असतात की नाही मला काही झालं तरीही मला सिलेक्ट व्हायचंय, मला मॉडेलिंग करायचंय, मला हिरोईन व्हायचंय. तेव्हा तिला बाबा म्हणतात की हे बघ सुश, मला मान्य आहे तुला ऍक्टिंग करायची आहे, पण तू पार्ट टाइम कर, स्वतःच्या जॉबचं बघ, स्वतःकडे लक्ष दे. पण सुशला मात्र वाईट वाटत असतं, कारण सुशचं असं म्हणणं आहे की नाही मला जमणार आहे ते, कारण मला जे करायचं आहे ते मला अशाच पद्धतीने करायचं आहे असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे स्वानंदी मात्र खूपच खुश झालेली असते. आजी तेवढ्यात तिथे येतात आणि आजी स्वानंदीकडे पाहतात. तेव्हा स्वानंदी खुश झालेली पाहून आजी म्हणतात की काय झालं, कुठं चालली गाडी. स्वानंदी हसत असते, लाजत असते. आजी म्हणतात की सांगणार आहेस का, कुठं चालली गाडी तुझी. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही राजवाड्यांकडे चालली आहे, आज पहिला पाऊस आहे ना. तर आजी सांगू लागतात की हो का, म्हणजे प्रेमनगरला पोहोचते दिसतं स्टेशन, आता डेस्टिनेशन प्रेमनगर झालेलं आहे असं आजी तिला चिडवतात. तेव्हा स्वानंदी लाजत असते. स्वानंदी म्हणते निघाले आम्ही असं म्हणत स्वानंदी आता जायला निघते. त्याचवेळी आजी खुश झालेले असतात, म्हणजेच आपल्या मुलाचा, आपल्या नातवाचा संसार हा सुखाचा होणार आहे, बहरणार आहे हे कुठेतरी त्यांच्या लक्षात आलेलं असतं. कारण जेव्हा लग्न झालं तेव्हा या दोघांनी फक्त एकच विचार केलेला होता, तो म्हणजे अधिरा आणि रोहन यांच्यासाठी लग्न करायचं हा विचार केलेला होता. पण आज ती गोष्ट कुठेतरी बदललेली आहे आणि स्वानंदी समरसाठी चाललेली आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. इकडे समर मात्र येत असतो. स्वानंदी येते. स्वानंदी आलेली पाहून समर म्हणतो की बरं झालं खरंच तुम्ही छत्री घेऊन आलात. आणि मग स्वानंदी अचानक ती छत्री हातातली जी आहे ना ती टाकून देते. आणि तेव्हा मात्र समर म्हणतो काय झालं हे. तेव्हा स्वानंदी म्हणते नाही काही नाही झालेलं. तेव्हा दोघंही पावसात बेधुंद होऊन भिजू लागतात. तेव्हा स्वानंदी खूप खुश झालेली असते, पावसात भिजत असते, आनंद व्यक्त करत असते. आणि त्याच वेळी समर तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो काय हे सगळं. तेव्हा स्वानंदी म्हणते की काय झालं. तेव्हा तो म्हणतो की त्या दिवशी पावसात भिजलो तो मित्रासाठी आणि आज मैत्रिणीसाठी. मग स्वानंदीच्या लक्षात येतं की नाही आता हे नातं पुढे गेलं पाहिजे, मला पुढाकार घेतला पाहिजे, मला बोललं पाहिजे असं म्हणत स्वानंदी समरच्या गालावरती किस करते आणि सांगू लागते की आता हे नातं मैत्रीच्या पुढे गेलंय राजवाडे, आता हे नातं मैत्रीच्या पुढे गेलंय असं स्वानंदी सांगत असते. आणि तेव्हा मात्र समर तिच्याकडे पाहतच राहतो, कारण स्वानंदीने समरच्या गालावरती किस केलेलं असतं आणि त्याला प्रेमाची कबुली सुद्धा दिलेली असते. पण त्याच वेळी स्वानंदीच्या मागावर आलेली मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता यांना मात्र चांगलाच झटका बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.